TVS गाडीची चावी ते आलेली आहे, ज्याची कोणाची असेल त्यांनी घेऊन जावे. पंच सामना चालू करावा. मॅचला सुरुवात झाली. अगदी पहिल्या 2 बॉलवरती 5 धावा आल्यात. चौकार खेळला गेला या बॉलवरती धनेशच्या माध्यमातून. समोरच्या बाजूला फटका खेळला, अगदी गॅप शोधला, पुन्हा एकदा चौकार येतोय. आला म्हणजे कार्पेट 4 धावांसाठी. नो बॉल आहे, नो प्लस 4, 5 धावा येतील. यावेळी डॉट बॉल. फ्री हिट वरती मात्र प्रहार करता आलेला नाहीये. 10 धावा धावफलकावरती आल्यात. आडाबट्टा फटका खेळला, अगदी हवेमध्ये गॅपमध्ये बॅकवर्ड रिजन मध्ये जाईल. एक सिंगल येते की किती धावा येतील डिक्लेअर मध्ये आहे का पंच सांगतील. पंच धावा किती येत आहेत? एक डिक्लेअर. थँक्यू. या मॅच मध्ये अगदी चांगले क्षेत्ररक्षण राहिलंय. धावा किती येतील पंच या बॉलवरती? 3. थँक्यू. या मॅच मध्ये कामगिरी चांगली करणारा विघ्नेश कळंबे ठरतोय सामनावीर पुरस्काराचा मानकरी छत्रपती 11 संघासाठी. या दरम्यान घोषित क्षेत्रात एक सिंगल मिळते. 15 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणात बदल केले जातात. नवीन दुसऱ्या षटक हातातील उदयच्या ओव्हरमध्ये आल्यात 15 धावा. गोरख गायकवाड यांना विनंती आपण संपर्क साधा. ग्रामपंचायत सदस्य गोरख गायकवाड संपर्क साधायचा. TVS ची गाडीची चावी सापडले, कुणाची असेल त्यांनी घेऊन जा. फटका या वेळेला फर्स्ट अगदी डॉट बॉल. यावेळी फटका पुन्हा एकदा फसला, हवेमध्ये आहे. फिल्डर डाऊन द बॉल, पकडला जाईल कॅच. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. परतावं लागेल धनेशला माघारी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो पुन्हा एकदा विघ्नेश. या मॅच मध्ये सामन्यावर पुरस्काराचा मानकरी ठरलाय. युवा उद्योजक शुभम सुनील महांगडे, देसी मार्ट यांच्या माध्यमातून दिला जातो हा पुरस्कार. बॅट्समन
यश आला मैदानाच्या आतमध्ये. वाईड बॉल अवांतर धाव होईल प्राप्त. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूचा वाईड बॉल. असा अन्य स्फूर्ती संघाच्या माध्यमातून ज्या खेळाडूंना मॅच जिंकून दिली. या चेंडूवर मात्र एक सिंगल आली. धावफलकावर आपण जर धावा पाहिल्या तर 18 धावा. अकोटमध्ये चेंडू पुन्हा एकदा फटका बसला. युवा खेळाडू बॉलच्या खाली, कॅच मात्र ड्रॉप होतं. सिंगल प्राप्त होईल. जीवनदान मिळतंय खेळाडूला. यश अगदी नशिबाच्या रथावरती स्वार होतोय. धावफलकावरती 19 धावा. नाईन्टीन रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळलाय. अगदी एक धाव. चला स्पीडअप घ्या. यावेळी वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. चांगला चेंडू हाताळला. यावेळी देखील डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. धावफलकावर धावा आहेत 21. गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकात पर्याय निवडलाय प्रताप शिर्के. येणारे 6 चेंडू महत्वाचे राहतील. 21 धावा आल्यात. चला थोडी स्पीड घ्या. खूप उशीर झाला. अगदी 2 वाजतायत. आडव्या बॅटनं फटका खेळला. हवेमध्ये आहे. हातामध्ये मात्र कॅच ड्रॉप. या बॉलवर धावा अगदी पंच आम्हाला कळवतील. पंच चौकार आहे का? यस, चौकार आहे. 4 धावा येत आहेत. बदल केले जातील क्षेत्ररक्षणामध्ये. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला आहे मोने यांनी. चला स्पीडअप घ्या. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये उंच उडाला चेंडू. युवा खेळाडू बॉलच्या खाली येतोय. अंदाज चुकतोय. 2 तर आल्या. तिसरीचा प्रयत्न मात्र केला जातोय का? यस, डेफिनेटली. खराब पैकी 1 से भले 2, 2 से भले 3, चौथीचा देखील प्रयत्न केलाय. 4 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये. चार धावा आल्यात या बॉलवरती. सलग 2 बॉल 2 चौकार आलेत. जर पाहिलं तर या चेंडूवर चौकार म्हणजे 4 धावा धावून घेतल्या गेल्यात. स्पीडअप घ्या थोडंसं.
लॉफ्ट केला, हवेमध्ये आहे आणि कॅच पकडलाय. विकेट आली आहे. मदनच्या हातामध्ये विसावला चेंडू. मोनूला परतावा लागेल माघारी. गणेश काकडे मित्रपरिवार एका बाजूला तर धनंजय शिर्के, जीवन शिंदे, श्री गणेश रोड लाईन्स आणि श्री कन्स्ट्रक्शन एका बाजूला आणि शिलोवन, श्री गणेश रोड लाईन्स आणि श्री कन्स्ट्रक्शन दोन्ही संघ तगडे. परंतु ह्या मॅच मध्ये कोण बाजी मारणार यासाठी लढाई लढली जाते. बॅटिंगसाठी येतोय अक्षय. चांगला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. विकेट येते. अगदी फलंदाज बाद होतोय. आल्या पावली परत जाईल अक्षय. दोन बॉल अजूनही बाकी आहेत. 2 चौकार नंतर 2 विकेट सलगच्या हॅट्रिकची संधी प्रतापकडे. प्रतीक गोल्डन मैदानाच्या आतमध्ये दाखल. दोन बॉल बाकी. इथं मात्र रनआउटची संधी आहे. फलंदाज अगदी सेफ. सिंगल येते. सिंगल आली. लॉफ्ट केलाय. टप्प्यामध्ये आलाय. भिरकावून दिलाय. कॅमेरामनच्या डोक्यावरून षटकार. 6 धावांसाठी सीमा पार. 36 वरती धावफलक पोहोचतोय. 3 ओव्हरमध्ये 37 ची गरज असेल आता शिर्के कन्स्ट्रक्शन आणि श्री गणेश रोड लाईन्सला. चला स्पीड अप घ्या. अनिश रेवन लगेच मैदानात दाखल व्हा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. रियांश 11 याराना 11. टॉस साठी यायचे दोन्ही कॅप्टन. रियांश 11 याराना 11 कॅप्टन टॉस साठी या. याराना 11 कॅप्टन या. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी आपण यायचंय. रियांश 11 चे कॅप्टन आलेत. याराना 11 कॅप्टन. पहिला बॉल पडण्यापूर्वी जर आले नाही तर रियांश 11 ला टॉस विन दिला जाईल.
टॉस अगदी केला जाईल. रिलायन्स 11 यार्ना 11 नाणेफेकीचा कौल होतोय. काटाचा कॉल यार्ना 11चा कॉल आहे आणि टॉस विन बाय यार्ना 11. निर्णय कळवायचा आहे. चला मॅच सुरू करा. यार्ना 11 गोलंदाजीचा निर्णय. सदतीसची गरज 3 ओव्हरमध्ये. चला घाई करा. चला घाई करा. चला खूप वेळ घेतला जातो. अनिश 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्या. स्पीडअप घ्या. चला धनंजय आणि नवीन जोडी मैदानात आली. 37ची गरज आहे. लेफ्ट केला. हवेमध्ये गॅप मध्ये खेळला. अगदी पहिला बॉल. पाहूयात काय घडतंय. पाठवर केला जातो. बॅकअप दिला जाईल. 3 धावा तर आल्यात. 3 धावा आल्या त्या बॉलवरती. धनंजय आणि नवीन जोडी मैदानामध्ये. इथं मात्र घडतंय काय. बॅट अगदी जमिनीवरती गाजते. नॉटआउटचा पंचांचा इशारा येतोय. चला थोडीशी घाई करा. स्पीडअप घ्या. स्पीडअप घ्या. धनेशचा चांगला चेंडूचा डाळ आहे. पुन्हा एकदा पायावरती आदळलाय चेंडू. डॉट बॉल येतोय. सलगचे 2 डॉट. यावेळी चांगला फटका परंतु केवळ एक सिंगल मिळेल घोषित क्षेत्रात. रिलायन्स 11 यार्ना 11चा टॉस अगदी झालेला आहे. यार्ना 11 निर्णय आम्हाला बॉलिंगचा निर्णय कळवलाय. आडवबाटने यावेळी फटका खेळलाय. कनेक्शन तितकंसं प्रॉपर नाहीये परंतु 1 बाउन्स गॅप मध्ये चौकार निघून जाईल. 4 धावा होतील प्राप्त. धावफलकाला येईल आकार. धावफलकावरती लागतात 8 धावा. 1 बॉल बाकी ओव्हर बदला. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. या वेळेला मात्र दुरी मिळाली आहे. 6 धावांसाठी टोकला षटू. षटकार. 14 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी गोलंदाजीसाठी दुसरं षटक हाताळतील
बॉलर कोण आहे? यश आहे का? बॉलर यश आहे का? यश गोलंदाजीसाठी आलाय. चौदा धावा फलकावर आहेत. काय केलंय डीएम सगळं केलंय. चला घाई करा, स्पीड अप घ्या. खूप वेळ घेतला होतो. टीम मिटिंग नकोय. आणि शिलेवन पहिला बॉल समोरच्या बाजूला फटका खेळला. लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात आहे, त्याच्या माध्यमातून थांबवला जाईल. 2 धावा प्राप्त होतील. 16 धावा फलकावर. फटका या वेळेला तितकासा चांगला होत नाही. बॉलच्या खाली येतो. अगदी स्वतः गणेशच्या माध्यमातून पकडला जाईल. कॅच. विकेटचं पतन. धनंजय होईल बाद. बॅटिंगसाठी येतो 3ऱ्या क्रमांकावर मदन दाखल होतोय मैदानामध्ये. अगदी डॉट बॉल आला. डॉट बॉल स्वतः महागात पडतायत. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा राहणार आहे आणि शिलोन संघाच्या दृष्टिकोनातून. फटका फसला आहे. गॅप मध्ये आहे जरूर. एकच धाव घेतली गेली आहे. नवीन स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. 4 बॉल झालेत आतापर्यंत. 2 बॉल खरं तर बाकी ओव्हर मध्ये. 17 धावा फलकावर लागल्यात. 20 ची गरज आहे अजूनही. 8 बॉल 20 ची गरज. चला स्पीड अप घ्या. हो, संपर्क नाही. डॉट बॉल. अगदी 7 बॉल आता. 20 ची गरज. एक मोठा फटका येईल का या येणाऱ्या बॉल वरती. आणखी एक डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 6 बॉल आता. 20 ची गरज. स्ट्राईक वरती मदन येईल. मदन मध्ये षटकार खेळला तर समीर महागडे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 6 बॉल 20 ची गरज आहे. टीम मिटिंग घेऊ नका. घाई करा. आणि शिलेवन सामने अजून आपला जवळजवळ 10 मॅचेस खेळायच्यात. महत्वाचं राहील मोनूचं ही षटक. सामना करतील. पहिल्या बॉलवरती मदन. पहिला बॉल आडवा बटणे खेळलाय. इथे मात्र केवळ एक सिंगलच घेतली जाते. येणारे 5 बॉल 19 ची गरज. नवीनच्या खांद्यावरती मदार असेल. फटका खेळला ऑफसाईडला. खेळाडू बॉलच्या खाली. कॅच पकडला जाईल. विकेट येते. नवीन होते बाद. 4 बॉल आता. 19 ची गरज असताना नवीन फलंदाज मैदानात. प्रताप शिर्के मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यष्टीची प्रताप शिर्के आल्या पावली परत निघालेत विकेट आली आहे आता मात्र 3 बॉल राहिलेत 19 ची गरज आहे औपचारिकता बाकी आहे सार्थक मैदानाच्या आतमध्ये येतोय अगदी जोरदार फटका खेळला सार्थकने षटकार लगावलाय 2 बॉल 13 ची गरज दोन बॉल 13 ची गरज लिगल डिलिव्हरी 2 हाताळायच्यात कंपल्सरी चेसचा नियम आहे फटका यावेळी फसला हवेमध्ये आहे बॉलच्या खाली येतो धनेश कॅच पकडला जाईल प्रतिम असा रनिंग कॅच 1 बॉल बाकी 13 ची गरज औपचारिकता बाकी सुपर 10 मध्ये अनिश 11चा 1 पाऊल तर पडलाय थोडी स्पीड घ्या याराना 11 तयार राहा फिल्डिंगसाठी रियांश 11 याराना 11 पुढची मॅच लगेचच मैदानाचा ताबा घ्या मॅच फिनिश होते अनिश 11 सुपर 10 मध्ये दाखल आता मात्र ग्रुप स्टेज मधली शेवटची मॅच रियांश 11 याराना 11 त्यानंतरची मॅच लक्षात घ्या सुपर 10 ची पहिली मॅच असणार आहे